एका थेंबासाठीही त्यांना वंचित ठेवलं जाईल. परंतु या सगळ्या अन्यायाच्या जखमांमध्येही त्यांच्या अंतःकरणात परिवर्तनाची तेजस्वी ज्वाला धगधगत होती. त्यांना ज्ञात झालं होतं की शिक्षण हेच ते शस्त्र आहे जे अज्ञानाच्या अंधाराला चिरून टाकतं आणि माणसाला स्वाभिमानाने जगण्याची ताकद देतं. बुद्धिमत्तेच्या जोरावर परदेशात सन्मानित आयुष्य जगण्याची संधी असतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातृभूमीची निवड केली. मात्र भारतात परतल्यावर त्यांना जातीच्या कारणामुळे बडोद्यामध्ये राहण्यासाठी छप्परही नाकारलं गेलं. केवळ पाणी पिण्याचा हक्क मिळवण्यासाठीचा लढा नव्हता, तर तो मानवी स्वाभिमानासाठी उभारलेला पहिला महान संग्राम होता. 1927 साली महाड येथे झालेला चौदार तळे सत्याग्रह, त्यानंतरचा काळाराम मंदिर सत्याग्रह, हा संघर्ष तर श्रद्धा आणि समानतेच्या संगमावर उभा राहणारा घेत वंचित, पीडित आणि शोषित समाजाचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचवला. अनहायलेशन ऑफ कास्ट या त्यांच्या क्रांतिकारी ग्रंथातून त्यांनी जाती व्यवस्थेच्या मूळ पायालाच हादरा दिला. त्यांनी निर्भीडपणे सांगितलं की जोपर्यंत जाता तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही वेदना, त्याग आणि कठोर परीक्षांनी भरलेला होता. या कठीण प्रवासात त्यांच्या सोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या म्हणजे रमाबाई आंबेडकर. एक शांत, संयमी पण अतूट सामर्थ्याची मूर्ती. घरात आर्थिक तंगी असताना त्या प्रत्येक माणसासाठी आवाज उठवला ज्याच्यावर अन्याय झाला, जो शोषित होता आणि ज्याला आपल्या कष्टांचं योग्य मूल्य मिळत नव्हतं. कोकणच्या मातीतील शेतकऱ्यांच्या